नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ संगीतमध्ये तुमचे स्वागत आहे. नुकताच पार पडलेला ICC पुरुष T20 वर्ल्ड कप याच्यावर आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये जसे की पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, MPSC याच्यामध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. मग तो मॅन ऑफ द मॅच असो किंवा सर्वाधिक रन्स, प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण T20 वर्ल्ड कपशी संबंधित असे काही टॉप 20 प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला परीक्षेत हमखास गुण मिळवून देतीलच. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. आजचा प्रश्न क्रमांक पहिला आहे, 2026चे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, हा आहे ऑप्शन बी भारत आणि त्याच्यासोबत श्रीलंका. या दोन्ही देशांनी मिळून ह्या ICC मेन्स T20 वर्ल्ड कप आयोजित केलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, 2026च्या T20 वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला? ऑप्शन सी आपल्या भारताने. बघा, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा पराभव करून भारताने हा वर्ल्ड कप आपल्या नावे केला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, 2026च्या फायनलमध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव केला? मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की कोणाचा पराभव केला ते. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी न्यूझीलंड. बघा, फायनलमध्ये भारताने रनाचा एक मोठा पहाड उभा करून न्यूझीलंडचा पराभव केला आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघूया. T20 वर्ल्ड कप इतिहासात सलग दोनदा विजेतेपद मिळवणारा जगातील पहिला संघ कोणता आहे? तर मित्रांनो, हा आहे आपला भारत. बघा, भारताने 2024 आणि 2026 ह्या सलग 2 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2024मध्ये रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये आणि 2026मध्ये सूर्यकुमार यादव याच्या कप्तानीमध्ये हा सामना जिंकला आहे. हे आहे 2024ची फोटो, तर ही आहे 2026ची फोटो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. 2026च्या फायनलमध्ये भारताने किती धावाचा विक्रम धावसंख्या उभारली आहे? तर बघा, भारताने एक विशाल स्कोर उभा करून हा सामना जिंकला होता. तर हा कोणता स्कोर आहे? 255 आणि 5 विकेट. हे बघा, इथे संजू सॅमसनने बघितलं तर सर्वात उत्कृष्ट पारी खेळली, त्याच्यात आहे त्यांनी 89 रन 46 बॉल. तर अभिषेक शर्माने 52 रन, तसेच ईशान किशन 54, तर हार्दिक पांड्या 18, सूर्यकुमार 0, तिलक वर्मा 8. तर शिवम दुबे पण एक उत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. त्याने 8 बॉलामध्ये 26 रन काढले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, 2026च्या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ही जसप्रीत बुमराह याला देण्यात आलेली आहे. त्यांनी काय केलं? 4 विकेट घेतले आहे. बघा, जसप्रीत बुमराहसोबत वरुण चक्रवर्ती यांनी सुद्धा 4 विकेट घेतल्या होत्या. बघा, हा आहे जसप्रीत बुमराह. प्रश्न क्रमांक 7 आहे, 2026ची वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट कोणी घेतल्या आहे? तर याच्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी पण 14 विकेट घेऊन अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, 2026च्या फायनलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या कोणी केली आहे? तर मित्रांनो, आताच आपण बघितलं होतं संजू सॅमसन याने सर्वात जास्त धावा काढल्या आहेत. किती काढल्या होत्या? 89. ये इनका चिरपरिचित अंदाज है. 3 लगातार अर्धशतक है संजू के नाम. बल्ले को हल्के से घुमाया इन्होंने. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, T20 वर्ल्ड कप इतिहासात सर्वात जलद शतक 2026मध्ये कोणी केले? तर बघा, हे आहे फिन ॲलन आणि हे कुठले आहे? न्यूझीलंडचे. यांनी मात्र 33 बॉलामध्ये शतक मारले आहे आणि हा विक्रम करणार हे पहिले खेळाडू ठरले आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11, 2026च्या वर्ल्ड कपमध्ये एकूण किती संघांनी भाग घेतला होता?
तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी 20. याच्यामध्ये बघा ABCD असे 4 ग्रुप पाडले होते आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 5-5 टीम होत्या. प्रश्न क्रमांक 12 बघूया. 2026चे वर्ल्ड कपचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड झाली होती? तर याच्यामध्ये ऑप्शन सी रोहित शर्मा याची निवड झाली होती. 2026च्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा किती धावांनी पराभव केला आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन सी 96 धावा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे. एकाच वर्ल्ड कप आवृत्तीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम 2026मध्ये कोणी केला आहे? तर हा विक्रम कोणी केला आहे मित्रांनो? संजू सॅमसन. याने किती षटकार मारले आहे? तर ते आहे 24. प्रश्न क्रमांक 15 आहे. 2026च्या वर्ल्ड कपमध्ये इटली हा पहिल्यांदाच सहभागी झाला होता. तो कोणत्या गटात होता? तर बघा इटली हा सी या गटामध्ये होता. प्रश्न क्रमांक 16 आहे. 2026च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना कोणत्या संघाशी झाला होता? तर बघा मित्रांनो, भारताचा पहिला सामना हा मुंबईमध्ये USA सोबत झाला होता आणि याच्यामध्ये भारत हा विन झाला होता. तर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे. भारताने आतापर्यंत एकूण किती वेळा T20 वर्ल्ड कप जिंकले आहे? 1, 2, 3, 4. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे सी 3 वेळा. बघा सर्वात आधी 2007, त्याच्यानंतर 2024 आणि आता 2026. हे 3 वेळा भारताने विजेतेपद पटकावले आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. 2026च्या वर्ल्ड कपसाठी एकूण किती बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली होती? तर याच्यामध्ये आहे $13.5 दशलक्ष. प्रश्न क्रमांक 19 आहे. विजेता संघ म्हणून भारताला 2026मध्ये किती बक्षीस रक्कम मिळाली आहे? तर ती किती मिळाली आहे मित्रांनो? ऑप्शन सी 3 दशलक्ष म्हणजेच सुमारे 27.84 करोड. प्रश्न क्रमांक शेवटचा आहे आपला 20. 2026च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा उपकर्णधार कोण होता? बघा सर्वात आधी याचा कर्णधार शुभम गिल हा होता, पण मात्र तो बाहेर झाला. त्याच्यामुळं अक्षर पटेल याला 2026च्या वर्ल्ड कपमध्ये उपकर्णधार म्हणून निवड केली होती. ते आपले महत्त्वाचे 20 प्रश्न संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सिलेक्शन होईपर्यंत अभ्यास करत राहा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.